नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण पोह्याचा इन्स्टंट डोसा आपण करायला शिकणार आहोत. तर तो कसा करायचा आणि इन्स्टंट कसा होतो हे आपण बघूया. तर चला तर मग कृती आपण सुरू करूया. तर आपण डोशासाठी 2 वाट्या म्हणजे 2 बाउल्स मी पोहे घेतलेले आहेत. जाडे पोहे आपण कांदे पोहे करतो ते मी भिजवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण एक अर्धा भांडं किंवा एक भांडंभर आपण ताक घालून घेऊया किंवा तुम्ही दही घातलं तरी चालेल. तर ताक नसलं तर तुम्ही दही घालू शकता. तर मी इथं थोडंसं दही पण घालणार आहे आणि थोडं ताक घालणार आहे. तर मी इथं दही घालून घेतलेलं आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकताय मी इथं दही घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे 5 मिनटं असंच मी सोडलं होतं. तर चांगले पोहे ह्याच्यामध्ये भिजलेले आहेत. तर आपण हे आता मिक्सरमधनं काढून घेऊया. त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. तर तुम्ही बघू शकताय मी पेस्ट काढून घेतलेली आहे. मी बारीक रवा घेतलेला आहे. 1 बाउल जेवढं आपण 2 बाउल पोहे घेतले होते तेवढाच 1 बाउल मी बारीक रवा म्हणजे जो झिरो रवा असतो तो मी घेतलेला आहे. आता हा पण रवा मी बारीक पेस्ट करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकताय मी इथं रवा पेस्ट करून घेतलेला आहे. आता हा रवा आपण जे पोहे आपण पोह्याची पेस्ट आपण करून घेतलेली होती, बारीक वाटून घेतलं होतं, त्यात आपण हे ॲड करून घेणार आहोत. तर आपलं बॅटर हे तयार आहे. डोशाचं जसं बॅटर असतं तसं आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे. यात मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर मीठ घालून मी छानपैकी बॅटर असं व्यवस्थित मस्तपैकी तयार करून घेतलेलं आहे. आता हे आपण झाकून एक 10 मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. आपली चटणी तयार आहे, तुम्ही बघू शकता. तर मी तर तवा ठेवलेला आहे डोशाचा, आपण नेहमी वापरतो तो. तुम्ही नॉनस्टिक तवा पण वापरू शकता. तर आपण इथं तवा ठेवलेला आहे आणि आपलं पीठ पण छान रेस्ट करून आपण घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याला तेल लावून घेऊया. तर मी तर तेल लावून घेतलेलं आहे. आता छान तवा तापल्यावरती आपण डोसा घालून घेणार आहोत. इन्स्टंट डोसा आहे हा. तर आपण तव्यावरती घालून घेऊयात. तर आपण डोसा घालून घेतलेला आहे. आता आपण ह्याला छान वाफ काढून घेऊया. तर वाफ काढायला मी झाकून ठेवलेला आहे. तर आपला डोसा तयार आहे, तुम्ही बघू शकताय. आपला डोसा तयार आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.